मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला। नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पहा, राज्यपालांची शिंदेंना सूचना। 26/11च्या शहीद श्रद्धांजली कार्यक्रमामध्ये शिंदे आणि फडणवीसांनी एकमेकांकडे पाहणं टाळलं। शिंदे आणि फडणवीसांच्या देहबोलीमधून नाराजीचा स्पष्ट संदेश। शिवसेना खासदारांनी पंतप्रधान मोदींकडे मागितली भेटीची वेळ, 7 विद्यमान आणि 4 माजी खासदार घेणार मोदींची भेट। ठाकरेंच्या पाठोपाठ शिंदेंनीही आमदारांकडून लिहून घेतली शपथपत्र। पक्षातील सर्व नियम अटी पक्षशिस्तीचं पालन केलं जाईल असा आशय प्रतिज्ञापत्रामध्ये असल्याची माहिती। ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी। विधानसभा निवडणुकीमध्ये 135 मतदारसंघात महायुतीला 50%पेक्षा अधिक मतदान, तर एकट्या भाजपला 85 मतदारसंघामध्ये 50%पेक्षा अधिकची मतं। भाजपच्या मोर्चा आणि आघाडी प्रमुखांची आज प्रदेश कार्यालयामध्ये बैठक। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे घेणार आढावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून तयारी सुरू। काल विजयी उमेदवारांसोबत संवाद साधल्यानंतर आज उद्धव ठाकरे आपल्या पक्षातून पराभूत उमेदवारांची भेट घेणार। मातोश्रीवरती होणाऱ्या बैठकीमध्ये ठाकरे मार्गदर्शन करणार। शरदचंद्र पवार पक्षातील पराभूत उमेदवारांची वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठक। शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पराभवाच्या कारणांसंदर्भात चर्चा। काँग्रेसच्या विजयी आमदारांची उद्या आणि परवा बैठक। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मार्गदर्शन करणार। गटनेता निवड प्रक्रियेसाठी बैठकीचं आयोजन। रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती। काल रात्री रश्मी शुक्ला यांनी पदभार स्वीकारला। बेकायदेशीर नेमणुका सहन कराव्या लागतील, विरोधी पक्षातील नेत्यांवरती दहशत निर्माण करण्यासाठी अशा नेमणुका सुरू। रश्मी शुक्लांच्या नियुक्तीवरून संजय राऊत यांची टीका। राष्ट्रवादीच्या चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा सुनावणी होत असल्यानं काय निर्णय होणार याकडे लक्ष। पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने ऍक्शन मोडवर। कचरामुक्त कसबा करण्यासाठी अधिकाऱ्यांसह मतदारसंघाची केली पाहणी। मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला 16 वर्ष पूर्ण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोलीस मुख्यालयामध्ये वाहिली शहीदांना श्रद्धांजली। 26/11च्या शासकीय आदरांजली कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची हजेरी। फडणवीसांकडून शहीदांना आदरांजली। 26/11च्या हल्ल्यामध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या शहीद जवानांना, पोलीस अधिकाऱ्यांना अजित पवारांकडून अभिवादन। मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये अजित पवारांनी शहीदांना वाहिली आदरांजली। 26/11च्या हल्ल्यामध्ये वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना अमित शहांनी वाहिली श्रद्धांजली। एक्स पोस्ट करत अमित शहांनी व्यक्त केलं दुःख। 26/11च्या हल्ल्यामध्ये धैर्यानं कर्तव्य पार पाडताना वीरमरण आलेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली। मुंबईवरच्या हल्ल्याच्या जखमा कधीही भरून न निघणाऱ्या आहेत, राजनाथ सिंह यांची एक्स पोस्ट। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस आणि जवानांना अभिवादन करण्यासाठी सांगली ते मुंबई दौड। शहीद अशोक कामटे स्मृती फाउंडेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या या मॅरेथॉनमध्ये अनेकांचा सहभाग। मनोज जरांगेंनी पुन्हा आंदोलनाचा दिला इशारा। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मात्र आक्रमक भूमिका। नव्या सरकारनं ओबीसींच्या आरक्षणाचं संरक्षण केलं नाही तर रस्त्यावरती उतरणार। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची भूमिका। जेवढं मताधिक्य घेतलं तेवढी झाडं लावणार। सांगोल्याचे नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब देशमुख यांचा अनोखा संकल्प।
20 आमदार सांभाळून ठेवा, नाहीतर पक्षामध्ये फक्त बापलेख शिल्लक राहतील. भाजपचे नेते प्रमोद जठार यांचा उद्धव ठाकरेंना टोला. तर विरोधी पक्ष नेतेपद हवं असेल तर ठाकरेंनी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा, प्रमोद जठार यांचा सल्ला. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून अहिल्यानगरमधील विशाल गणपती मंदिरांमध्ये आरती. शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं अशी गणपतीकडे प्रार्थना. हेमंत गोडसेंकडून त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये महापूजा आणि जलाभिषेक. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी गोडसेंचं साकडं. मला माझा निकाल मान्य नाही. जी मतं मला मिळायला हवी होती ती विरोधी उमेदवाराला मिळाली. सुनील भुसारा यांचा आरोप. मालमत्ता कर न भरणाऱ्या 3000 मालमत्ता धारकांवरती जप्ती आणि अटकावणीची कारवाई. आतापर्यंत 218 कोटी 96 लाखांची थकबाकी वसूल. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. रेल्वे 30 ते 35 मिनिटं उशिरानं. बदलापूर रेल्वे स्टेशनच्या जवळ रेल्वे रुळाला तडे गेल्यानं दुरुस्तीचं काम सुरू. समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा टप्पा महिनाभरामध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाणार. अंतिम टप्प्यातील काम सुरू. समृद्धी महामार्गावरून आता मुंबई ते नागपूर असा सलग प्रवास करणं शक्य होणार. पुण्यातून दुबई आणि बँकॉकसाठी थेट विमानसेवा. दुबईसाठी दररोज विमानसेवा सुरू असणार, तर बँकॉकसाठी आठवड्यातून 3 वेळा विमानसेवा सुरू असणार. लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात. मनमाड ते मालेगाव महामार्गावरच्या चोंडी गावाच्या जवळची घटना. नवरदेवासह 40 ते 45 प्रवासी जखमी. नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या देवळी पेंढरी या गावाच्या जवळ एक ट्रॅव्हल्स पलटी. या ट्रॅव्हल्समधून तब्बल 52 विद्यार्थी प्रवास करत होते. यातील एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू. नाशिकच्या सटाणा तालुक्यातल्या साल्हेर किल्ल्याच्या पठारावरती दुहेरी हत्याकांड. जमिनीच्या वादातून दोघांची हत्या. कळवण, देवळा, सटाणामधून 6 संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. नाहूर रेल्वे स्टेशनवरती मराठीत बोलल्यानं तिकीट कर्मचाऱ्याकडून तिकीट नाकारल्याचा आरोप. मराठी एकीकरण समितीकडून नाहूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल. कार्तिक वद्य उत्पत्ती एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये हजारो भाविकांची मांदी आळी. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी 4 ते 5 तासांचा कालावधी. बुलढाण्यातील अंबाबरवा अभयारण्यामध्ये प्राणी बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. दररोज अभयारण्यामध्ये प्राणी दिसत असल्यानं पर्यटकांमध्ये उत्साह. सिंधुदुर्गच्या तिलारी खोऱ्यामध्ये काळ्या बिबट्यांचा अधिवास. जंगलामध्ये निवांत फिरणाऱ्या काळ्या बिबट्याचा व्हिडिओ पर्यटकांच्या मोबाईलमध्ये कैद. दक्षिण आफ्रिकेहून आणलेल्या निर्वाह मादी चित्यानं दिला 5 बछड्यांना जन्म. पुणेमधल्या जंगलामध्ये आता 13 चित्ते आणि 15 बछडे. दिल्लीतील शाळा आणि महाविद्यालय लवकरात लवकर कशा सुरू होतील याविषयी उत्तर द्या. सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला अल्टिमेटम. कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दिल्या सूचना. बांगलादेशमध्ये इस्कॉनच्या चिन्मय प्रभूंना अटक. अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवून हिंदूंना एकत्र करण्यासाठी चिन्मय प्रभू यांचा प्रयत्न. गेल्या शुक्रवारी रंगपूरमध्ये केलेल्या भाषणानंतर कारवाई. अदानीमधील गुंतवणूक फ्रान्सच्या कंपनीनं थांबवली. लाचखोरीचे आरोप निकाली निघत नाही तोपर्यंत नव्यानं गुंतवणूक न करण्याचा फ्रान्सच्या टोटल एनर्जीज SE या कंपनीचा निर्णय. चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्माला अटक करण्यासाठी आंध्रच्या पोलिसांची शोध मोहीम. चंद्रबाबू नायडू आणि त्यांच्या मुलाचे मॉर्फ केलेले फोटो पोस्ट केल्या प्रकरणामध्ये अटकेची शक्यता. नागराज मंजुळे दिग्दर्शित खाशाबा जाधव या चित्रपटाची कथा वादाच्या भोवऱ्यात. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचं कॉपीराईट संदर्भात दिग्दर्शक नागराज मंजुळे, जिओ स्टुडिओ, आटपाट प्रोडक्शनला समन्स. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.